अन्याश्रयाणां त्यागो ननन्यता। प्रस्तुत सूत्रामधून देवर्षी महर्षी श्री नारदजी अनन्यतेची व्याख्या करतायत। अन्याश्रयाणां त्यागः अनन्यता। काल आपण या सूत्रासंबंधी थोडासा विचार करून आलोय। अन्य आश्रय म्हणजे परमात्मा आणि परमात्म्याची भक्ती यांना सोडून इतर जे काही असेल त्या सर्वांचा आश्रय न घेणं, केवळ भक्तीचा किंवा परमात्म्याचाच आश्रय घेणं, याला अनन्यता म्हणतात, असा सूत्राचा सरळ अर्थ आहे। अन्य आश्रयाचा त्यागच करणे इथे अनन्यता। असा खरा अनन्य भक्त कोण आहे या संबंधी आपण काल थोडंसं चिंतन करून आलोय की 4 भक्त आहेत, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी। आर्त दुःख निवृत्ती या कामनेने देवाचा आश्रय करतो। अर्थार्थी अर्थ प्राप्तीच्या इच्छेने देवाचा आश्रय करतो। जिज्ञासू ज्ञान प्राप्तीच्या इच्छेने देवाचा आश्रय करतो। परंतु ज्ञानी भक्त मात्र कोणत्याही इच्छापूर्तीसाठी किंवा कशाच्याही निवृत्तीसाठी म्हणून परमात्म्याचा आश्रय करीत नाही। परमात्म्याचा आश्रय हा तो करतो, पण अन्य अभिलाषा त्याच्या अंतःकरणामध्ये नसते। त्याच्या अंतःकरणामध्ये कामना एकच असते, ती म्हणजे भक्ती, नामस्मरण हे घडावं, जन्मोजन्मी मला भगवंताचं प्रेम भेटावं, एवढीच त्याच्या अंतःकरणात कामना असते। म्हणून जो ज्ञानी भक्त आहे तो खऱ्या अर्थाने भगवंताचा अनन्य भक्त आहे। शिवाय हे अन्य आहेत। अन्य म्हणजे काय? जो भगवंताहून अन्य वेगळा राहिला नाही त्यालाही अनन्य भक्त असं म्हणा। अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी हे भगवंताहून स्वतःला भिन्न समजून भक्ती करणारे आहेत, आणि ज्ञानी भक्त मात्र भगवंताहून मी अभिन्न आहे हे समजूनही भगवंताची पुन्हा भक्ती करीत राहतो, म्हणून तो खरा अनन्य भक्त। तू माझा स्वामी, मी तुझा रंक, पाहता न दिसे वेगळीक, ही ज्ञानोबरायांची भक्ती आहे। देवा, विचार केला तर तुझ्यात माझ्यामध्ये वेगळीक नाही, भेद नाही, अन्यता नाही, आपण अनन्य आहोत, अभिन्न आहोत, पण तरी सुद्धा तू माझा स्वामी आणि मी तुझा रंक, अशा प्रकारची आपली भक्ती साधना सुरू आहे। याला म्हणायचं अनन्य भक्त खरा। तर अन्य आश्रय न घेणं म्हणजे अनन्यता, या संबंधी आपलं चिंतन सुरू होतं। तर एकाने म्हणजे ज्ञानी पुरुषाने ज्ञानाचा आश्रय घेतलेला आहे। त्याचं चिंतन आपण काल केलंय। काहींनी धनाचा आश्रय घेतला, भक्ती करत असताना सुद्धा धनाचा आश्रय घेतात। व्यवहार संसार करताना धनाचा आश्रय घ्यावा लागतो, बरोबर आहे, पण परमार्थ करताना सुद्धा बरेच लोक धनानेच परमार्थ करण्याचा प्रयत्न करतात, हा धनाश्रय। या संबंधी सुद्धा आपण काल चिंतन करून आलोय की धन हे जड आहे, जड धन, जड असं वित्त आपल्याला परमात्मा प्राप्ती करून देण्यासाठी असमर्थ आहे। कारण परमात्मा चेतन आहे, धन जड आहे, जडाने चेतनाची प्राप्ती कशी होईल? अमृतस्य नाशास्ति वित्तेन, अमृतत्वाची आशा सुद्धा या धनाच्या द्वारा होत नाही, असं उपनिषद सांगतात। कोडी मिळविले धन, तुकोबाराय म्हणतात, करोडो धन मिळवलं जरी असलं तरी सुद्धा ते आपल्याला कामाला येत नाही शेवटी। म्हणून धनाच्या आश्रयाच्या द्वारा आपण परमार्थ करू म्हटलं तर ते शक्य नाही। देवाला धन लागतच नाही मुळात। देवाकारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत। एक चित्त म्हणजे अनन्यता, आपलं चित्त परमात्म्याला पूर्णपणे समर्पण करावं, ही अनन्यता देवाला अपेक्षित असते। पण धनाचा आश्रय काही लोकांनी घेतला, काही लोकांनी तर कर्माचा आश्रय घेतला।
हा कर्माचा आश्रय दोन प्रकारचा असतो, एक बहिरंग कर्माश्रय आणि एक अंतरंग कर्माश्रय. शेती करणं, व्यापार व्यवसाय करणं हा बहिरंग अशा कर्माचा आश्रय आहे. योगाभ्यास करणं, जप तप करणं हे अंतरंग कर्म आहेत, अंतरंग कर्माचा आश्रय. भक्ताला निश्चित हे माहिती असतं की मी अंतरंग कर्म केले, बहिरंग कर्म केले तर या कर्माच्या द्वारा मला परमात्मा प्राप्ती होणार नाही, हे भक्ताला माहिती असतं. न कर्मणा न प्रजया, श्रुती माता सांगते, कर्माच्या द्वारा नाही प्राप्त होत परमात्मा. कितीही कर्म करा. उलट तुकोबराय सांगतात, कर्म धर्म नवती सांग उण्या अंगे पतन. किंवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत, यत कृतकम तद अनित्यम असं म्हटलंय. जे कर्माने जन्य आहे ते सर्व नष्ट होणार आहे एक दिवस. तद यथा इह कर्मचितः लोकः क्षीयते तथा अमुत्र पुण्यचितः लोकः क्षीयते. श्रुती माता सांगते, या जगामध्ये, या लोकामध्ये कर्माच्या द्वारा आपण जे काही मिळवलंय ते एक दिवस नष्ट होणार आहे. यज्ञ यागादी हे सुद्धा कर्मच आहेत. मग या कर्माने मिळालेला स्वर्ग सुद्धा एक दिवस नष्टच होणार आहे. त्यामुळे कर्माने परमात्मा प्राप्ती करण्यासाठी भक्त निघत नाही. म्हणून भक्त ज्ञानाचा आश्रय, धनाचा आश्रय किंवा कर्माचा आश्रय घेत नाही. ज्ञानाचा आश्रय घेतो, पण कोणत्या ज्ञानाचा आश्रय घेतो त्याचं चिंतन करताना असं म्हटलेलं आहे की भक्त हा परमात्म्याच्या महात्म्य ज्ञानाचा आश्रय घेतो. भक्ती करण्यासाठी जेवढं ज्ञान अपेक्षित आहे उपास्य स्वरूपाचं, त्या ज्ञानाचा तो आश्रय घेतो. नारद महर्षींनीच नारद पांचरात्र ग्रंथामध्ये असं म्हटलंय भक्तीची व्याख्या करताना, महात्म्य ज्ञान पूर्वस्तु सुदृढ सर्वतोधिकः स्नेहो भक्तिरिति प्रोक्तस तया मुक्तिर्न चान्यथा. तो भक्त परमात्म्याच्या महात्म्य ज्ञानाचा आश्रय घेतो भक्ती करण्याच्या अगोदर. कारण ज्याची भक्ती करायची त्याचं महात्म्य कळालं पाहिजे. कारण महात्म्य कळाल्याशिवाय अंतःकरणामध्ये भाव, श्रद्धा, प्रेम निर्माण होत नसतं. म्हणून भक्ती करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या महात्म्याचं ज्ञान पाहिजे. म्हणून भक्ती करण्यासाठी लागणारं जे महात्म्य ज्ञान आहे ते ज्ञान तर तो भक्त प्राप्त करतो. मग श्रीमद भागवत असेल, संत वाङ्मय असेल, वेद असेल, शास्त्र असेल, यांच्या माध्यमातून परमात्म्याचा महिमा अगोदर जाणून घेतो. म्हणून तर असं म्हटलंय पुढे की भगवंताची भक्ती करणाऱ्या ज्या गोकुळातील गोपिका होत्या त्यांना सुद्धा परमात्म्याचं महात्म्य ज्ञान होतं. न तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृत्यापवादः तद्विहीनम जाराणाम इव, अशी सूत्र पुढे येणार आहेत. महात्म्य ज्ञान असलं पाहिजे. म्हणून महात्म्य ज्ञानाचा आश्रय भक्त करतो. धनाचा आश्रय भक्त करत नाही, कर्माचा आश्रय भक्त करत नाही. कर्माने परमात्म्याला आपण मिळवू शकत नाही. कर्माचा आश्रय सुद्धा आपल्याला करता येत नाही. काय होतं की आपण अनेक प्रकारची कर्म करतो. कर्मे यशोभ जावा या नयाने आपण कर्माच्याच द्वारे परमात्मा प्राप्ती करण्यासाठी जेव्हा निघतो, त्याचं चिंतन असं केलेलं आहे की काही लोक जप तप अनुष्ठान यज्ञ याग इत्यादी पारमार्थिक कर्म करतात आणि त्या कर्माच्या द्वारा आपल्या संसारातील इच्छा भगवंतासमोर व्यक्त करतात. म्हणजे करायचा परमार्थ आणि मागायचा संसार. साधन श्रेष्ठ आहे आणि साध्य लहान आहे. वास्तविक कसं असलं पाहिजे? साधन निकृष्ट असतं, साध्य उत्कृष्ट असलं पाहिजे. पण काही लोकांची भक्तीच अशी असते की साधन केला परमार्थ आणि साध्य केलं संसाराला. काहींनी भगवंताची साधना जप तप अनुष्ठान इत्यादी कर्म केले, मागितलं काय? भगवंताला मागितलं, परमात्म्याला मागितलं, देवाला मागितलं. आणि काहींनी परमार्थ केला, कर्म केले, साधना केले आणि काय मागितलं? भगवंताची कृपा मागितली, भगवंताचं प्रेम मागितलं. जप तप व्रत दान हे कर्म
भगवंताचं मूल्य बनू शकत नाही असं वर्णन केलं आहे. म्हणून तर परमात्म्याने गीतेमध्ये असं म्हटलं आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. धर्माचा सुद्धा आश्रय करू नका, त्याग करा. सगळ्या प्रकारच्या धर्मांचा त्याग करून मामेकं शरणं व्रज, अर्जुना फक्त मला तू शरण ये असं भगवंत जर म्हणत असतील तर भक्ताने कर्माचा सुद्धा आश्रय करू नये आणि केला नाही. खरे भक्त कर्माचा सुद्धा आश्रय करत नाही. कर्म अन्य आश्रयाणाम त्यागः, अन्य म्हणजे कर्माच्या आश्रयाचा त्याग केला, धन आश्रयाचा त्याग केला. आणखी काय, काही लोकांनी अन्य देवतांचा आश्रय घेतला. अन्य देवतांचा आश्रय घेतात. म्हणजे परमात्मा जे मुख्य देवता आहे त्याला सोडून आपली कामना पूर्ण करणाऱ्या इतर त्या देवतांचा आश्रय घेतात. गोकुळामध्ये पाऊस पडावा म्हणून, वृष्टी व्हावी म्हणून गोकुळातले सगळे लोक इंद्राची पूजा करायचे. श्रीमद भागवतामध्ये विस्ताराने वर्णन आलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी इंद्राची पूजा अडवली, यज्ञयागादी अडवले आणि गोवर्धन पूजा करायला सांगितले. त्यातून परमात्म्याने हे सूचित केले की अन्य देवतांचा आश्रय करू नका. आणि गीतेमध्ये सुद्धा परमात्म्याने हाच बोध सांगितलेला आहे. कामैस्तैस्तै हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्य देवताः तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. आपापल्या स्वभावाला विवश होऊन काही लोक आपल्या कामनांची पूर्ती करण्यासाठी म्हणून ज्ञानाने विमूढ होऊन, अविवेकी होऊन त्या देवतांचा आश्रय घेतात असं म्हटलंय. प्रपद्यन्ते अन्य देवताः, अन्य देवतांना शरण जातात. कोणी खंडोबाला शरण जाईल, कोणी म्हसोबाला शरण जाईल, कोणी इंद्राला शरण जाईल, कोणी वरुणाला शरण जाईल, त्या देवतांना शरण जातात. पण खरा जो भक्त असतो तो या अन्य देवतांना सुद्धा शरण जात नाही. कारण बाकीचे हे देव कसे आहेत याचं वर्णन करताना तुकोबारायांनी केलंय बघा. खऱ्या भक्ताला हे माहिती असतं आमचं दैवत कसं आहे आणि बाकीचे दैवत कसे आहेत. जे या देवांचे दैवत उभे आहे या रंगात, सगळ्या देवांचा देव म्हणजे आमचं दैवत आहे परमात्मा. बळीया माझा पंढरीराव तो या देवांचाही देव. आणि हे देव कसे आहेत, शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवदान, आपुले इच्छे आणि कापिडी काय ते देईल बराडी. अन्य देवतांचा आश्रय खरा भक्त करत नाही. तुकोबारायांनी या गोष्टीचं तर फार मोठं खंडन गाथ्यामध्ये केलेलं आहे. शेंदरांचे दैवत केले नवस बोले तयाशी. शेंदूर लावून दैवत बनवतात, नवीनच देव तयार करतात आणि त्यांना नवस बोलतात. आणि मग कसा नवस पूर्ण करतात, अनेकांच्या कापिती माना निष्ठुरपणा पार नाही. अत्यंत खेद व्यक्त केलाय तुकोबारायांनी. नवस पूर्ण करण्यासाठी ते काय करतात, दुसऱ्या प्राण्यांच्या माना कापतात, जीवाचा आपलं बळी देतात अनेक प्राण्यांचा. त्यांच्या निष्ठुरपणाला काय नाही, पारावार नाही म्हणतात, निष्ठुर होतात. आणि बाकीचे देवत काय करतात, हे असे 4 पायाची 2 पायाची प्राणी मागतात. निर्बल अशा प्राण्यांची हत्या करतात. करीती बेटे वसनवारी, तुकाराम महाराजांनी सूचना दिली. यमपुरी भोगावया, अत्यंत महत्वाचं चरण आहे. करीती बेटे वसनवारी, उसनवारी करतात. हे यांना उसनं फेडावं लागेल असा याचा अर्थ आहे. एकतर यमपुरी भोगावया, यमपुरीत तर जावंच, नरकात तर जावंच लागेल या लोकांना जे देवतांचा आश्रय करतात कुठल्या तरी, आणि बोकड कापतात, विविध प्राण्यांची त्या ठिकाणी बळी देतात. अशा लोकांना नरकाला जावं लागतं तुकोबाराय म्हणतात. यमपुरी भोगावया. आणि पुन्हा उसनवारी भेटतेच, म्हणजे पुढचा जन्म यांना
त्या जीव घेतलेल्या प्राण्यांचा मिळतो. त्या जन्माला जावं लागतं. करीती बेटे उसनवारी यमपुरी भोगावया, सेंदराचे दैवत केले नवस बोले तयाशी. तुका म्हणे नाचती पोरे खोडिता ये रे अंग दुखे. अशा दैवताचा आश्रय आम्ही करत नाही. कसं आमचं दैवत आहे? माझे दैवत हे रंगी, नाचे वैष्णवांच्या संगी, भरले मग अंगी निवाड करी दोहीचा. असं आमचं दैवत आहे. अजून कसं आहे? विठ्ठल कुळीचे दैवत. तुकोबराय म्हणतात आमच्या कुळाचं दैवत कोण आहे? विठ्ठल आहे. आणि या आमच्या दैवताच्या रंगामध्ये आम्ही कसं रंगलोय? रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. काय करू आन दैवते, एका विन पंढरीनाथे. एका पंढरीनाथाशिवाय दुसरे दैवत मिळवून काय करू मी? काय गरज नाही म्हणतात मला तुकोबराय. कारण असं दैवत जगात कोण आहे सांगा बरं? तुकाराम महाराजांनी जगालाच प्रश्न विचारला. आणि कैसे कोठे सांगा पांडुरंगा सारिखे, दैवत ये भूमंडळी उद्धार कळी पावते. या भूमंडळामध्ये असं दुसरं दैवत कोणी आहे का माझ्या पांडुरंगासारखं? सांगा बरं. की अशा भयंकर कलियुगामध्ये सुद्धा आपला उद्धार करणारं, या संसार सागरातून तारून नेणारं करुणाघन असं दैवत माझ्या पांडुरंगासारखं दुसरं कोण आहे? कोठे काही शोध ठाई स्थळाशी, अन्यत्रीचे तीर्थी नाशे तीर्थी वसे, वज्रलोप पांडुरंगीचे पांडुरंगी पापांगी राहे ना. असं हे दैवत आहे. तुकोबराय म्हणतात पहा रे हे दैवत कैसे, भक्ती पिशे भाविक, पाचारिल्या सरीशे पावी, ऐशी सवी बराडी. त्या प्रल्हादानं सांगितलं या खांबातही माझं दैवत आहे म्हटले. आणि त्यातून आमच्या दैवताला पांडुरंगाला प्रकट व्हावं लागलं. शुष्क काष्ठी गुरगुरी, लाज हरी न धरी. असं हे आमचं दैवत आहे. विठ्ठल हे दैवत भोळे, चाड काळे न धरावी. म्हणून असं हे दैवत आहे. तुकोबराने तर अपेक्षा काय केली बघा. कोळेचे दैवत ज्याचे पंढरीनाथ, होईन दासी सूत त्यांचे घरी. ज्यांच्या कुळाचं दैवत पंढरीनाथ आहे त्यांच्या घरी मी त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या दासीचा पुत्र होऊन येईल. ही अपेक्षा तुकाराम महाराजांची आहे. किती तुकाराम महाराजांना हे दैवत पांडुरंग आवडत असेल विचार करा. कारण तिथं पांडुरंगाचं भजन घडेल, त्याचं श्रवण घडेल. कासया पूजावी अनेक दैवते, पोट भरे तेथे लाभ नाही. बाकीची दैवत पूजण्याची काय गरज आहे? ती पोट भरे आहेत, आपलंच पोट भरणार आहेत. असं आहे. सकळ देवांचे दैवत उभे असे रंगात. असं आमचं दैवत हे सर्वश्रेष्ठ असल्यामुळे तुकोबराय म्हणतात अन्य देवतांचा आश्रय आम्ही करीत नाही. अन्य आश्रयाणाम त्यागः अनन्यता. याला म्हटलं जातं अनन्यता. ही खरी अनन्यता आहे. श्रीमद भागवतामध्ये कथा आलेली आहे. भगवान शंकराचे परम नैष्ठिक भक्त होते उपमन्यू. सदाशिव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि आपल्या भक्ताची निष्ठा जगामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी आणि एक आनंद घेण्यासाठी, भक्ताच्या निष्ठेचा भक्तीचा आनंद घेण्यासाठी भगवान शंकर उपमन्यूच्या समोर देवराज इंद्र होऊन प्रकटले. इंद्राच्या रूपात आले. त्रिशूळ जे होतं त्याचं वज्र बनवलं आणि जे आपलं वाहन होतं वृषभ त्याला ऐरावत बनवलं. इंद्राच्या रूपात आले, समोर प्रकट झाले आणि इंद्ररूपधारी भगवान शंकराने त्या ठिकाणी वरदान मागण्याची इच्छा, वरदान माग म्हटले. कुणाला? उपमन्यूला. उपमन्यूचं वाक्य ऐका काय आहे. अपि कीटः पतंगो वा भवेयं शंकराज्ञया, नत्विंद्राहं त्वया दत्तं त्रैलोक्यमपि कामये. हे देवराज इंद्र, माझे स्वामी भगवान शंकर आहेत आणि जर त्यांची इच्छा असेल, त्यांची आज्ञा असेल तर त्यांच्या प्रसन्नतेसाठी मी कीट होईल, एखादा किडा होईल, पतंग होईल
या योनीमध्ये सुद्धा जाण्याची मी तयारी ठेवेल, परंतु तुम्ही दिलेलं त्रैलोक्याचं राज्य सुद्धा मला नाही पाहिजे. याला म्हणतात अन्य देवतांचा आश्रय न घेता आपल्याच इष्टदेवतेचा फक्त आश्रय घेणे. अन्य देवता प्रसन्न जरी झाले आणि काही देव का म्हटले तरी ग्रहण करू नये. आपल्या दैवतानं जे दिलंय तेच ग्रहण करावं. याला अनन्यता म्हणतात. काही लोकांनी जीवाश्रय घेतला, जीवाचा, अन्य जीवांचा आश्रय घेतला. त्यांना वाटतं की आहे ना माझ्याकडे, माझा भाऊ आहे, माझे वडील मंत्री आहेत, राजा आहे, असं वाटतं त्यांचा आश्रय घेतात. पण आजपर्यंत राजाच्या पोरांना काही मरावं लागलं नाही का? अमर झाले का सगळे राजाची पोरं, मंत्र्यांची मुलं काय अमर होतात का? नाही. मैत्र केला महाबळी, महाबलवान एखादा मित्र आहे, त्याला आपण मित्र बनवलेलं आहे, चांगला जवळ जिवलग मित्र आहे. कामान ये अंतकाळी, अंतकाळात काय आपल्या कामाला येईल का? तुकोबराय म्हणतात अन्य जीवाचा आश्रय संत महात्मे घेत नाहीत. तुकोबराय सांगतात काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. मायबापही सोडवत नाहीत त्यावेळेला. अजून कोण? सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. राजा जरी असला तरी सुद्धा आपल्याला सोडवू शकत नाही. सोयरे धायरे अन्य जीवाचा आश्रय केला सोडवू शकत नाहीत. मग कोण सोडवू शकतं? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचूनिया. नोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगोर, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोधरा. म्हणून संत महात्म्यांनी विचार केला अन्य जीवांचा आश्रय करून आपल्याला काही मिळणार नाही. म्हणून या सगळ्या जीवांचा स्वामी असणारा परमेश्वर परमात्मा, त्याचाच आश्रय संत महात्म्यांनी घेतला. जीवाचा आश्रय संत महात्मे घेत नाहीत, खरा भक्त घेत नाही. अजून काय? ऐका, क्रमाने सांगतोय. ज्ञानाचा आश्रय घेणारा जिज्ञासू, त्याचा आश्रय भक्तांनी घेतला नाही. महात्म्य ज्ञानाचा आश्रय मात्र घेतला. धनाचा आश्रय घेतात काही जण, संतांनी भक्तांनी धनाचा आश्रय घेतला नाही. परमात्म्याला धन समजलं आणि परमात्म्याचा आश्रय घेतला. काहींनी कर्माचा आश्रय घेतला, यज्ञ याग इत्यादी परमार्थिक क्षेत्रातही, त्याचाही आश्रय संतांनी घेतला नाही. कर्मधर्म नव्हती सांग उण्या अंगे पतन, असा विचार करून कर्ममार्गाचाही स्वीकार केला नाही. अजून कशाचा? अन्य देवतांचा आश्रय सुद्धा संतांनी भक्तांनी केला नाही. ती दैवत कशी आहेत? आपल्या पोटाजी रडते, असा विचार केला आणि त्यांचा आश्रय घेतला नाही. सर्व देवतांचा देव असणारा परमात्मा, त्या देवाचा आश्रय घेतला. अजून काय? काहींनी जीवाचा आश्रय घेतला. 5 जीवाचा आश्रय, संत जीवाचा आश्रय सुद्धा घेत नाहीत. कोणी सोडवणार नाही. शेवटी परमात्म्यालाच आपला सोयरा बनवला, परमात्म्यालाच राजा बनवलं, परमात्म्यालाच मायबाप बनवलं, परमात्म्यालाच मित्र बनवलं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. ही निष्ठा म्हणजे अनन्यता. अन्य जीवांचा सुद्धा आश्रय करत नाहीत. देवच आमचं सगळं आहे. काहींनी 6 आता काहींनी बलाचा आश्रय केला, स्वबलाचा आश्रय. बळ आहे माझ्याकडे, बलाचा आश्रय घेतला. पण बलाने तरी परमात्मा प्राप्ती होईल का हो? कितीही मोठं बळ असलं आपल्याकडे तरी आपल्याला परमात्मा प्राप्ती होईल का? होऊ शकत नाही. तुकोबराय म्हणतात तववरी मिरविसी बळ, जव आला नाही काळ. तुझ्या अंगामध्ये इंद्रियामध्ये बळ तोपर्यंतच तो मिरवू शकतोस जोपर्यंत काळ आला नाही. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा. काळाची उडी पडली की सर्वात मोठा पहिलवान तो आहे. पण असं म्हणतात पंढरपूरमध्ये सद्गुरू जोग महाराजांची मिरवणूक निघाली, कारण त्याने हिंद केसरी पहिलवान पाडला. आणि मग पंढरपूरमध्ये त्यांची मोठी मिरवणूक निघाली होती. त्या मिरवणुकीमध्ये त्यांचे कोणी हार सत्कार करायचं, त्यांची वाहवा सगळीकडे जय जयकार चालला होता. आणि तिथं असं म्हणतात गंगागिरी महाराज गेले आणि त्यांनी विचारलं म्हणे, का रे बाबा तू कुणाचा पराभव केलास? जोग महाराज म्हटले, मी हिंद केसरी पहिलवान पाडलाय. म्हटले अजून एक पहिलवान शिल्लक आहे पाडायचा.
त्याला ज्या दिवशी तू परास्त करशील, पराजित करशील, त्या दिवशी मी तुला खरा सर्वात मोठा विजयी पैलवान आहेस असं मानील म्हणे. पण कोण आहे तो पैलवान सांगा. त्याने एका क्षणामध्ये सांगितलं, तो काळ आहे म्हटले. काळ. ज्या दिवशी काळ रूपी पैलवानावर तू विजय मिळवशील त्या दिवशी तू खरा जिंकलास म्हणे. आणि तिथंच वैराग्य झालं. त्यांना उपदेश घेतला तो आणि त्या वैराग्यानं आळंदीला गेले. आणि मग माऊलींची पूजा. त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी काय करावं लागेल म्हणे, आळंदीला जा, माऊलींची भक्ती कर. माऊलींचा साक्षात्कार झाल्याशिवाय होत नाही ते. मग तिथून पुढचं आयुष्य पूर्ण परमार्थामध्ये जोग महाराजांनी घातलं. आणि शेवटचा काळ जोग महाराजांचा कसा गेला. महाराजांना पुण्यातल्या एका दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं होतं. महाराजांनी सांगितलं, त्या काळामध्ये गुरुनाम गुरु मामासाहेब महाराज दांडेकर त्या ठिकाणी त्यांच्याजवळ त्यांचे पट्ट शिष्य होते, उपस्थित होते. सांगितलं, सोन्या मला आळंदीला घेऊन चल, इथं नको मला, इथं मला मरायचं नाही, काळावर विजय मिळवायचा आहे म्हटले, मला आळंदीला घेऊन चल. मग टांग्यामध्ये टाकलं आणि त्यांना आळंदीला आणण्यात आलं. जेव्हा त्या दिघीपर्यंत आले, म्हणे कुठं आलोय आपण? दिघीला आलोय. पुन्हा विचारलं, कुठं आलोय? देहू फाट्याला. आता कुठं आलोय? दगडी पुलावर आलोय म्हणे, आळंदीमध्ये इंद्रायणीवर आहे. तसं म्हटल्याबरोबर म्हटले, जिंकलो रे म्हटले मी, जिंकलं म्हटले मी. मग त्या ठिकाणी घासवाले धर्मशाळेमध्ये नेऊन त्यांना बसवलं. उत्तराभिमुख बसलेले आहेत. सांगितलं, जा इंद्रायणीचं तीर्थ घेऊन या, माऊलींचं तीर्थ, समाधीचं तीर्थ घेऊन या, तुळशीचं पान घेऊन या. हे सगळं त्या ठिकाणी माऊलींचं तीर्थ, इंद्रायणीचं तीर्थ ग्रहण केलं, उत्तरेकडं मुख केलं आणि भगवंताचं नामचिंतन करता करता आपला प्राण सोडला. याला म्हणतात काळावर मिळवलेला विजय. असा काळावर विजय मिळवता येतो. नाहीतर मी बलवान आहे, मी पहिलवान आहे असं म्हटल्यानं काय, काळाच्या तोंडामध्ये सगळ्यांना बाकीच्यांना जावं लागतं. पण काहींनी स्वबलाचा आश्रय केला, पण शेवटी ते बलही कामाला येत नाही. भक्त अशा बलाचा आश्रय करत नाही. बल म्हणजे इंद्रिय बल, मनोबल, शारीरिक बल किंवा मनुष्यबळ, माझ्या मागं भरपूर लोक आहेत, हे बळच असतं. या बळाचा आश्रय संत करत नाही. संत परमात्मा रूपी बलाचा आश्रय करतात. बळिया माझा पंढरीराव. बळिया कोण आहे खरा? पंढरी प्राश परमात्मा आहे. त्या परमात्म्याचा आश्रय करतात की जो काय आहे सर्व बलांचा बल आहे, त्याचा आश्रय केला. वैराग्य बलाचा आश्रय केला. प्रेमबळ, भावबळ याचा आश्रय केला. अजून ऐका, याला म्हणायचं अनन्यता. आणि 7वं शेवटचा आश्रय आहे दुसऱ्याचं इष्ट दैवत आहे कोणीतरी, त्याचा आश्रय करणं, हा अन्य आश्रय. आपलं दैवत आहे परमात्मा पांडुरंग समजा, आणि देवाला मागूनही परमात्मा जर काही देत नसेल, इच्छा पूर्ण होत नसेल, तर बऱ्याच वेळा दुसऱ्याच्या दैवताचा आश्रय केला जातो. एखाद्याचं दैवत आहे मग भगवान शंकर आहे, मग त्या दैवताला काही नवस केला आणि आजपासून देवा आम्ही तुझे भक्त. त्यानं नवस पूर्ण नाही केला की मग दुसऱ्या देवताकडे दैवत. ह्याला व्यभिचारी भक्त म्हटलंय ज्ञानोबरायाने. पाठी सोमवार पावे की बेले शिलिंगा धावे. सोमवार आला की लगेच भोले बाबा की जय असं म्हणतो. संकष्ट चतुर्थी आली, आजच आहे वाटतंय, अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे आज, की लगेच चतुर्थी उपवास केला पाहिजे, लगेच गणेशाची वंदना सुरू. शुक्रवार आला की लगेच देवीचा उपासक. शनिवार आला की शनिदेव, हनुमंतराय. असं त्या त्या वारानुसार ज्याची भक्ती अशी बदलते, व्यभिचारी भक्ती आहे. अशी व्यभिचारी भक्ती संत करत नाहीत, खरा भक्त करत नाही. वाढवून दिले एकाची हाती, सकळ निश्चिंती झाली तेथे. किंवा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. ही अनन्य भक्ती आहे, अव्यभिचारी भक्ती आहे. दुसऱ्यांच्या इष्टदेवतेचा आश्रय करू नये. आपलं जे दैवत आहे त्याच देवाची आपण भक्ती करावी. याला अनन्यता म्हणतात. ही अनन्य भक्ती आहे. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैशा परी. तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्या एका पंढरीरायाचेच फक्त भक्त आहोत. एक गावे आम्ही विठोबाचे नाम,
आणि कापे काम नाही आता. दुसऱ्यांचं नामस्मरण आम्ही करतही नाही. नामदेवराय तर म्हटले, विटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघी मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे हात कमरेवर नाहीत त्या देवाचं मी दर्शनही करणार नाही. याला म्हणायचं अनन्य भक्ती. असतील अन्य देवत, तुमचे देव तुम्हाला, त्या देवतांची भक्ती तुम्ही करा, तुमची श्रद्धा असेल. पण माझी श्रद्धा माझ्या पांडुरंगावर आहे, म्हणून मी पांडुरंगाचीच भक्ती करणार. याला म्हटलं जातं अनन्य भक्ती. ऐका कशी अनन्य भक्ती असते. आपलं दैवत सोडून दुसऱ्या दैवताचं नाव सुद्धा माहिती असू नये आपल्याला. दुसरं दैवत कसं आहे काही घेणं देणंच नाही, फक्त आपलं दैवत. याला म्हणायचं अनन्य भक्ती. स्वामीजींनी असं उदाहरण दिलंय की वृंदावनामध्ये 84 कोस परिक्रमा होत असते दरवर्षी. दरवर्षी ती परिक्रमा प्रदक्षिणा निघते. 84 कोसाची प्रदक्षिणा असते ती. मोठी मोठी त्या ठिकाणी संत महात्मे येतात, मोठी यात्रा असते, खूप गर्दी असते. पण त्या यात्रेमध्ये सर्वात जास्त त्या काळामध्ये गर्दी असायची म्हणे श्री वल्लभ संप्रदायाचे त्या काळामध्ये गुरु होते गोस्वामीजी महाराज. ते त्या प्रमुख होते आणि त्यांच्या दिंडीमध्ये म्हणा त्या काळामध्ये सर्वात जास्त गर्दी असायची. एका वेळी असं झालं, ती यात्रा निघाली, गोस्वामीजी महाराज त्या दिंडीमध्ये आहेत. तो मुक्काम पडला नंद गावामध्ये. नंदग्राम म्हणून त्या ठिकाणी आहे, गोकुळ म्हणा. त्या ठिकाणी मुक्काम पडला दिंडीचा. आणि झालं असं की गोस्वामीजी महाराज त्या ठिकाणी बसलेत, त्यांचं चिंतन आपलं सुरू आहे, भगवंताचं भजन करतायत. अनेक भक्त आजूबाजूला बसलेत. इतक्यात काय झालं की एक मनुष्य अगदी साध्या वेशामध्ये त्या ठिकाणी असं पाठीवर एक ज्वारीचं पोतं घेऊन निघालेला. त्यांनी बघितलं की कोणीतरी मोठे महाराज आहेत, संत आहेत. त्यांनी पाहिलंय आणि ते बघून ते पोतं खाली टाकलं. हातामध्ये छोटीशी काठी होती, ती काठी घेतलेली आहे आणि तिथं ते असे उभे राहिले. मग तिथल्या लोकांनी बघितलं की हे कोण आहेत. आणि त्या मग गोकुळातल्या लोकांना माहिती होतं हे महाराज कोण आहेत ते. म्हणून त्या लोकांनी आले आणि त्या मनुष्याच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. जय नंदलाल की, जय नंदलाल की असं म्हणायला लागले. त्यांनी ओळखलं होतं, कारण ते गोकुळातले गोस्वामीजी होते. ते मोठे महाराज, संत महात्मे, भगवंताचे अनन्य भक्त होते. गोकुळातल्या लोकांनी तर ओळखलं हे आपले महाराज आहेत, कारण ते साधं राहायचे एकदम. मग त्यांच्या आश्रमामध्ये जे काही अन्नदान व्हायचं त्याकरता स्वतः काम करायचे ते. म्हणून ते ज्वारीचं पोतं घेऊन निघालेले. त्या लोकांनी ओळखलं, जय जयकार त्यांचा केला. इथल्या ते जे यात्रेमध्ये आलेले जे दुसरे गोस्वामी होते वल्लभ संप्रदायाचे, त्यांनी बघितलं की हे कोणीतरी महाराज दिसत आहेत. सगळे लोक त्यांच्या पाया पडत आहेत. बघितलेलं आहे त्यांनी. त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना विचारलं, आप कोण है, असं विचारलं. आता त्यांनी उत्तर द्यायच्या ऐवजी पुन्हा प्रतिप्रश्न केला, आप कोण है. गोकुळातल्या गोस्वामींनी विचारलं यांना, कोणाला, वल्लभ संप्रदायाच्या गोस्वामींना विचारलं, आप कोण है. आता यांनी सरळ उत्तर द्यायला पाहिजे होतं. यांनी उत्तर काय दिलं, हे म्हटले, हम अनन्य है. म्हणजे भगवंताचे आम्ही कोण आहेत, अनन्य भक्त आहेत, हम अनन्य है, असं वल्लभ संप्रदायाच्या गोस्वामींनी उत्तर दिलं. असं उत्तर दिल्याबरोबर ह्यांनी त्यांना विचारलं, मग आप कोण है. मग त्यांनी उत्तर असं दिलं, हम फनन्य है म्हणे. ये फनन्य क्या होता है. ते म्हटले, अनन्य क्या होता है बताओ. गोकुळातले गोस्वामी काय म्हटले, आप अनन्य है, हम फनन्य है. तो आप बताइए, हम फनन्य कौन है बताते हैं, आप बताइए अनन्य क्या होता है. मग त्यांनी सांगितलं, वल्लभ संप्रदायाच्या गोस्वामींनी सांगितलं की भगवान श्री कृष्ण को छोड़कर अन्य किसी देवी, देवता, काली, भैरव, गणेश, इंद्र आदि की पूजा न करे उसे अनन्य कहते हैं. अन्य कोणत्याही देवताची जो पूजा करतच नाही त्याला अनन्य म्हणतात. अशा आम्ही अनन्य आहोत असं ते म्हटले. मग आता तुम्ही सांगा म्हटले, फनन्य, आपण फनन्य आहात, फनन्य क्या है. मग त्या नंद गावातल्या
स्वामीजींनी सांगितलं, हम फनन्य है. फनन्य क्या है? मग त्याने उत्तर दिलं, जो श्री कृष्ण को छोड़कर दूसरे किसी का नाम भी न जाने वह फनन्य है. जो कृष्णाला सोडून दुसऱ्या देवतेचं नाव सुद्धा जाणत नाही त्याला काय म्हणायचं? फनन्य. अनन्य म्हणजे तुम्हाला नावं तरी माहिती आहेत अन्य अन्य देवतांची आणि त्यांची भक्ती मग तुम्ही करत नाही. पण आम्ही असे आहोत की आम्हाला दुसरा देवच माहिती नाही कोण आहे ते. आमच्या दृष्टीत देव एकच आहे. कोण? कृष्ण कृष्ण कृष्ण. दुसरा देव आहे कोणी, त्याला काहीतरी नाव आहे, त्याचं काही रूप आहे, हमें कुछ पता नाही. आणि मग ते त्यांच्या चरणाला लागले. त्यांच्या ध्यानात आलं त्यांच्या हे मोठे महापुरुष आहेत, संत आहेत. याला म्हणायचं अन्य देवतेचा आश्रयच न घेणं, ही खरी अनन्यता. अशी अनन्यता भक्ताच्या अंतःकरणामध्ये असते. असा अनन्य भक्त एकदा झाला ना, परमात्मा गीतेमध्ये म्हणतात, अनन्यचेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. जो असा अनन्य चित्त होऊन नित्य माझं स्मरण करतो, माझी भक्ती करतो, उपासना करतो, त्याच्यासाठी मी अत्यंत सुलभ आहे, त्याला मी प्राप्त होतो, परमात्मा बोलतात. ही अनन्यता. अन्याश्रयाणाम त्यागः अनन्यता असं म्हटलेलं आहे. ही खरी अनन्यता आहे. अजून काय? तुलसीदासजी महाराजांनी असं म्हटलं आहे, बने तो रघुबर ते बने, बिगरे तो भरपूर, तुलसी आवरणी ते बने वा बनिमे में धूर. बनलं तर आमचं कशाने बनेल? राम कृष्ण आमचं जे दैवत आहे त्याच्याच द्वारा, अन्यथा नाही. याला म्हणायचं भगवंताची अनन्य भक्ती. अशी अनन्य भक्ती करण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये अगोदर वैराग्य पाहिजे. वैराग्य, उदासीनता पाहिजे संपूर्ण जगाच्या संबंधाने. ही अनन्यता प्राप्त झाली, पण मग तद विरोधेषु उदासीनता ही काय आहे त्याचं वर्णन पुढच्या सूत्रामध्ये महर्षी नारदांनी केलंय. लोके वेदेषु तदनुकूलाचरणम तद विरोधेषु उदासीनता. भगवंताविषयी असं अनन्य राहायचं हे खरं आहे, पण त्याच्या विरोधी विषयी, भक्तीच्या विरोधी जर कोणी असेल, भगवंताच्या विरोधी जर कोणी असेल तर त्यांच्याविषयी उदासीन असणं म्हणजे काय त्याचं उत्तर दिलंय. लोके वेदेषु तद अनुकूल आचरणम. लोकव्यवहारामध्ये आणि शास्त्रीय कर्मांमध्ये भगवंताला आणि भक्तीला अनुकूल असंच आचरण करणं, याला म्हणायचं भगवत विरोधी विषयी उदासीनता असणं. त्यांना विरोध करायचा असं नाही, तर विरोधी लोकांच्या विषयी उदासीन असणं म्हणजे काय, तर लोकामध्ये आणि परमार्थामध्ये, वेदामध्ये जे परमात्म्याला अनुकूल आहे तशाच प्रकारचं आपलं आचरण करीत राहायचं. इकडे जे विरोध करतायत त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. याला म्हटलं जातं तद विरोधेषु उदासीनता. त्याचं कारण असं आहे की मागची अनन्यता सिद्ध व्हायची असेल तर काय केलं पाहिजे? अशी उदासीनता अंतःकरणामध्ये अगोदर आली पाहिजे, वैराग्य आलं पाहिजे. नाहीतर काय होतं मग? उदाहरण असं दिलेलं आहे की एक पाऊल पुढं टाकायचं असेल उचलून तर आपण एक पाय अगोदर जमिनीवर टेकतो, एक पाय पुढचा आपण जमिनीवर टेकला मग आपण मागचा उचलतो. मागचा पाय उचलून पुढं टाकायचा आहे, पण त्या अगोदर आपण काय करतो? एक पाय पुढं जमिनीवर टेकलेला असतो. थोडक्यात एक पाय उचलायचा असेल तर एक पाय टेकला पाहिजे. एक टेकलेला असेल जमिनीवर तर दुसरा उचलता येतो. तसं संसारातून निघायचं असेल तर आपल्याला अगोदर आपलं चित्त परमार्थात आणावं लागेल. आपलं मन परमात्म्याच्या ठिकाणी नेऊन बसवावं लागेल, ठेवावं लागेल आणि मग संसारातून उठावं लागेल.
कारण जोपर्यंत आपलं मन परमात्म्याच्या ठिकाणी जाऊन बसत नाही तोपर्यंत खरं वैराग्य येऊ शकत नाही. नाहीतर मग होतं काय की मन तर परमात्म्यात आपण बसवलं नाही, परमात्मा चिंतनही सुरू नाही, इकडं वैराग्य धारण करण्याचा प्रयत्न केला तर वैराग्य सिद्ध होतच नाही, प्राप्त होत नाही. जेणेकरून ते काम क्रोध विकार अंतःकरणामध्ये येतील त्या अगोदरच आपण त्या अंतःकरणाला परमात्म्यात लावून द्या. ते अंतःकरण परमात्म्याने भरून टाका, परिपूर्ण करा. काम क्रोधांना बसवण्यासाठी जागा शिल्लक ठेवू नका. त्याला म्हणायचं वैराग्य. जयाची आरतीची भोगीत मग विषयी त्यजिले संत. परमात्म्याचं प्रेम अंतःकरणामध्ये ठेवलं की काम क्रोधाविषयी वैराग्य होतं. म्हणून आधी परमात्म्याचं प्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे, साधना पाहिजे. आणि असं न करता भक्ती तर काही करत नाही, साधना काही नाही, परमात्म्याला अंतःकरणात बसवलं नाही आणि या संसारातूनही विरक्त होण्याचा जर प्रयत्न केला मग होतं काय. तर उदाहरण असं दिलेलं आहे की आपलं घर सोडून लोक मग आश्रम बांधतात. त्याचं कारणच हे की अंतःकरणात परमात्म्याला बसवलं नाही आणि त्याग तर केला संसाराचा. मग करायचं काय, इकडे येऊन आश्रम बांधायचे, त्या निमित्तानं मोठं घर करायचं. लोग घर छोड़कर साधु होते हैं पर वहां पर भी महल बनवाने में लग जाते हैं. परमार्थामध्ये यायचं घर सोडून कशा करता, जप करण्यासाठी, माळा जपण्यासाठी. माला पर भगवन नाम गिनना तो गया, ईट ढोने वाले गधे गिनने में लग गए. आश्रम बांधायचंय त्याकरता मग गाढवावर विटा व्हायच्या. मग किती गाढवं झाले, किती राहिले, गाढवं मोजीत बसला इकडे येऊन. स्वामीजींनी असं म्हटलंय की लोक काही घरदार सोडून वृंदावनामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन राहतात आणि तिथं जाऊन तरी मग ते परमार्थ करतात का, तिथं जाऊनही काहीतरी व्यसन करतात, पत्ते खेळतात. असे काही लोक मी बघितलेत. त्यांनी असं म्हटलंय. असतातही असे लोक तीर्थामध्ये जाऊनही त्या ठिकाणी दारू पिणारी लोक आहेत, मांसाहार करणारी लोक आहेत. मग घर सोडायचं कशा करता, परमात्म्याला हृदयामध्ये बसवायचं आहे ना. अगोदर परमात्मा हृदयामध्ये स्थापन करा आणि मग हे विकार सोडा, मग घरदार सोडा. अगोदर आपण इतरांविषयी विरक्ती धारण केले पाहिजे, तर ही अनन्यता सिद्ध होते. हा मुद्दा आहे आपला. अंतःकरणामध्ये या अंतःकरणाचा आश्रय असणारा परमात्मा जो आहे त्यालाच आपण आश्रय बनवू द्या. तो आताच आहे ना, अंतःकरणाचा आश्रय कोण आहे, परमात्माच आहे. मग त्या अंतःकरणामध्ये आपण संसाराला का येऊन बसू देता. जो मुळात पहिलाच बसलाय मनामध्ये त्यालाच मध्ये राहू द्या, बाकीच्यांना काढून टाका. उलट त्याचंच चिंतन करावं ना. आहे त्याला आपण काढून टाकतो मनातून आणि जे नाही ते मनात बसवतो. अनन्यता भक्ती साधना कशी होईल, होऊ शकत नाही. तैसा हृदयामध्ये मी रामो आसता सर्व सुखाचा आरामो की भ्रांताशी कामो विषयावरी. देव मुळातच हृदयामध्ये आहे पण त्याला विसरतात लोक आणि विषयाकडे धावतात. मग अनन्यता नाही सिद्ध होत असा याचा अर्थ आहे. म्हणून काय केलं पाहिजे, उदासीनता असली पाहिजे बाकीच्या लोकांविषयी, दुर्लक्ष आपण त्यांचं केलं पाहिजे असा याचा अर्थ आहे. त्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये सतत भगवंताचं नामचिंतन सुरू असलं पाहिजे. किती नामचिंतन सुरू पाहिजे, तर भक्तीमध्ये साधना करत असताना त्या भक्ताला महर्षी नारदांनी असं वर्णन केलेलं आहे की सा हानिहि तन महच्छिद्रम साच अंध जड मूढता यन मुहूर्तम क्षणम वापी वासुदेवम न चिंतयेत. भक्त असं समजतो की एक क्षणभर सुद्धा जर परमात्म्याला आपण विसरलो, एक क्षणभर जरी परमात्म्याचं चिंतन आपल्याला घडलं नाही, सर्वात मोठी हानी झाली असं समजतो तो. तोटा झाला आपला, आपलं नुकसान झालं, आपली हानी झाली असं समजतो तो भक्त. महच्छिद्रम, आपला मोठा दोष घडला आपल्याकडून. हा साच अंध जड मूढ था. अंध म्हणजे आंधळ पण आहे ते. आपण आंधळे झालो, आपण जड झालो, आपण मूर्ख झालो. का यन मुहूर्तम क्षणम वापी वासुदेवम न चिंतयेत. एक मुहूर्तभर, एक क्षणभर, एक अर्धा क्षणभर जर आपण वासुदेवाचं चिंतन केलं नाही
तर आपण मूर्ख आहोत हे सिद्ध होतं, आपण जड आहोत हे सिद्ध होतं, आपण आंधळे आहोत हे सिद्ध होतं, आपण दोषी आहोत हे सिद्ध होतं आणि सर्वात मोठी आपली हानी झाली असं सिद्ध होतं. असा विचार भक्ताचा असतो. याला अनन्यता म्हणतात. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. जिही नाही हरी ओळखिला. ज्यांनी हरीला ओळखलं नाही, ध्यानात घेतलं नाही, त्याचं चिंतन केलं नाही, तुकोबाराय म्हणतात जगा आंधळी ती तुका म्हणे संसारी, जेही नाही हरी ओळखिला. ज्यांना हरी कळाला नाही जगामध्ये ते सगळे आंधळे आहेत. या श्लोकाचा अनुवाद आहे. आणखी असं पुराणामध्ये चिंतन आहे. स्मर्तव्यम सततम विष्णुः विस्मर्तव्यो न जातु चित्त, सर्वे विधी निषेधाः स्यु रेतयोरेव किंकराः. 2 गोष्टी भक्ताने ध्यानात ठेवल्या पाहिजे. 1 स्मर्तव्यम सततम विष्णुः, परमात्मा श्री विष्णूंचं सतत स्मरण करावं. अजून काय? विस्मर्तव्यो न कर कदा जातुचित, कदाचित सुद्धा परमात्मा श्री विष्णूचं देवाचं आपण विस्मरण होऊ देऊ नये. हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. देवाचा विसर न व्हावा ही एक गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. आणि सतत विष्णूचं स्मरण केलं पाहिजे हे एक ध्यानात ठेवा. तिथं असं म्हटलंय वेदशास्त्रामध्ये जेवढे विधी निषेध सांगितले ते सगळे विधी निषेध या दोघांचे किंकर आहेत, दास आहेत. या 2 नियमाचे ते किंकर आहेत. फक्त 2 नियम लावून घ्या, मग सगळे विधी निषेध पाळल्यासारखेच आहेत. काय? परमात्म्याचं स्मरण करा आणि विस्मरण कधी होऊ देऊ नका. या 2 गोष्टी ध्यानामध्ये ठेवा. सगळे जगातले वेदातले शास्त्रातले विधी निषेध तुमचे दास होतील. म्हणून भक्ताची ही इच्छा असते की एक क्षणभर सुद्धा भगवंताचं विस्मरण होऊ नये. तुझिये चरणीचे तुटता अनुसंधान, जावो माझा प्राण तत्क्षणी. तुकोबाराय म्हणतात देवा, ज्या क्षणामध्ये तुझ्या चरणाचं अनुसंधान तुटेल ना, त्या क्षणामध्ये माझा प्राण घेऊन टाक. जाऊ दे माझा प्राण, मग जिवंत राहून उपयोगच काय. याला म्हटलं जातं अनन्यता. आणि ही अनन्यता, मग अशी अनन्यता सिद्ध झाली की मग जगाविषयी, इतरांविषयी, विरोधी भगवत विरोधी लोकांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये उदासीनता येत असते. त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. एका कुत्र्यानं ठरवलं म्हणे काय, 100 मैल आपल्याला यात्रा करायची, कुठंतरी यात्रेला जायचं आहे. कोणी ठरवलं? कुत्र्याने. म्हणजे आमच्या दृष्टांतातले कुत्रे सुद्धा भगवंताची यात्रा करतात. इथं माणसं करत नाही. ठरवलं त्याने. मग काय करायचं? त्याने असं ठरवलं, म्हणजे दृष्टांत आहे हा. त्याने असं ठरवलं की दररोज 10 मैल चालायचं. 10 मैल चालायचं म्हणजे 10 दिवसामध्ये 100 मैलाची काय होईल? यात्रा पूर्ण होईल. निश्चय केला त्याने. निघालं ते कुत्र यात्रा करण्यासाठी. जसं एका गावामध्ये गेलं, त्या गावाच्या आजूबाजूला असणारे जे काही कुत्रे होते, गावातले कुत्रे, ग्रामसिंह म्हणतात त्याला. कुत्रे म्हणजे त्या गावातले सिंहच असतात. त्या गावातले कुत्रे त्याला चावण्यासाठी त्याच्यावर आक्रमण केलं. धावली सगळे कुत्रे, ओरडायला लागले, त्याला चावा घ्यायला लागले. यानं काय केलं? आपले शेपूट खाली केले. शेपूट दाबले खाली ना, असं कोई कोई करून आपला हळू गुपचूप त्यांना घाबरत निघाला. सगळे कुत्रे मागं लागले. हे पळालं जोरात गावाच्या बाहेर. गावातल्या कुत्र्यांना वाटलं आता आपण गावाच्या बाहेर आलोय, आपली सीमा मर्यादा संपलेली आहे, आपला इलाका संपला. कुत्रे गेले वापस. गेलं हे कुत्र यात्रा करणारं पुढं गेलं. दुसरं गाव आलं की पुन्हा त्या गावातले कुत्र्याच्या अंगावर धावले. यानं आपलं शेपूट खाली केलं, पळायला लागलं पुढं. सगळे 5-25 कुत्रे त्याच्या मागं लागले. हे धावलं वेगात, गावाच्या बाहेर गेलं. गावातले कुत्रे वापस हे पुढं.
असं करता 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 झालं असं, त्याला 10 दिवसामध्ये यात्रा करायची होती, पण 2च दिवसात पूर्ण झाली. का? जातभाईंनी मदत केली ना, मदत केली. काय? कारण त्याला कुठंतरी मुक्काम करत होता, मुक्कामच करता आला नाही, धावत सुटलं. बरं, ते कुत्र जर यांच्या नादी लागत बसलं असतं, कोणाच्या गावातल्या बाकीच्या कुत्रांच्या, हेही त्यांना भुकत, ते भुकलं, हेही भुकलं पुन्हा त्यांना, आणि जर त्यांच्याशी झगडा करत बसलं असतं तर कुत्र 2-3 गावाच्या मध्येच कुठंतरी घायल होऊन त्या ठिकाणी पडलं असतं आणि त्याची यात्रा पूर्ण झाली नसती. पण त्यानं ठरवलं यांच्या नादी लागो तर आपलं साध्य गंतव्य जे आहे ते असंच राहून जाईल. म्हणून त्यानं काय केलं, त्यांच्या नादी लागलंच नाही, आपलं शेपूट खाली टाकायचं आणि पडायचं त्याने गावाच्या. त्यांच्यामुळं उलट याचा वेग वाढला, याची यात्रा लवकर पूर्ण झाली. आणि त्यांच्या नादी लागून याची यात्रा पूर्ण झाली नसती, 2-3 मैलावरच कुठेतरी एखाद्या गावामध्ये रक्तबंबाळ होऊन कुत्र्याला पडावं लागलं असतं, कदाचित प्राणही गेला असता अलीकडेच. दृष्टांत संपला. यातून सिद्धांत घेण्यासारखा हा आहे की कुत्र्यासारखे लोक आपल्या अंगावर पडतात परमार्थ करणाऱ्याच्या, साधकाच्या. त्याची घरातल्यापासून गावातल्यापासून तर सगळे लोक जगातले. तुकोबरायासारख्याला सोडलं नाही लोकांनी, ज्ञानोबरायांना सोडलं नाही, ते आपल्याला काय सोडणार आहेत. बायको काहीतरी बोलत राहते, मुलं बाळं काहीतरी त्याला बोलतात, उलटं सुलटं बोलतात, आई वडील त्याला काहीतरी बोलत राहतात, म्हणजे परमार्थिक नसतील तर बोलत राहतात, त्याला त्रास देतात, अपशब्द बोलतात, गावातली लोक त्याची निंदा करतात, कोणीतरी वाईट लोक, दुर्जन लोक त्याला शिवाय कधी घालतात. हे काय आहे, त्या कुत्र्याच्या अंगावर गावातल्या कुत्र्यांनी पडल्यासारखं आहे. यानं काय करायचं असतं, आपलं शेपूट टाकायचं, म्हणजे आपलं शांत राहायचं, त्यांच्या तोंडाला पडायचं नाही. तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई, याला म्हणायचं तद्विरोधेशो उदासीनता. अशी उदासीनता असावी, लक्ष देऊ नये लोकांकडे. बोलतायत ना, बोलू द्या. जे लोक तुकाराम महाराजांना बोलले ते सगळं जग आज तुकाराम महाराजांच्या चरणाला लागतंय. ज्या लोकांनी माऊलींना त्रास दिला तेच लोक आज काय करतात, ज्ञानोबरायांचं दर्शन करतायत. त्यांनीच ना माऊलींचं वर्णन केलं, पुन्हा ते माऊलींचे शिष्य झाले पुन्हा. आणि आज आपल्याला विरोध करणारं, त्रास देणारं जग भविष्यामध्ये आपल्या चरणावर लागतं. फक्त काय केलं पाहिजे, आपल्या साधनेमध्ये व्यत्यय येऊ दिला नाही पाहिजे. परमार्थ करण्यासाठी अडवणारं कोणी आलं की हे कुत्र्याची गोष्ट आठवायची, शेपूट खाली टाकायचा आणि शांत राहायचं आपलं आपलं. त्याला काही उलटं सुलटं बोलायचंही नाही, त्यांच्यातून आपण दूर जायचं असं समजायचं. उलट त्यांच्यामुळं आपला परमार्थ वेगानं होतोय. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे हे दुर्दशा जनामध्ये, तुकोबराय म्हणतात. बरं झालं आमची पत्नी कर्कशा निघाली, लोक आम्हाला उलट सुलट बोलतात, बरं झालं आमची दुर्दशा झाली जगामध्ये, बरं झालं. हे सगळं कशामुळं, अनुतापे तुझे राहिले चिंतन. आम्हाला वैराग्य झाला, अनुताप झाला आणि तुझं चिंतन जास्त व्हायला लागलं. लोकचरणाजवळ येऊन बसले तर विक्षेप होतो परमार्थाला, भक्तीला. जवळ येत नाहीत लोक, बरंच आहे, त्या निमित्तानं आपलं परमार्थ करायला भरपूर वेळ मिळतो असं त्या भक्ताला वाटतं. अशी त्याची धारणा असते. याला म्हटलं जातं तद्विरोधेषु उदासीनता. असं उदासीन असलं पाहिजे. ही उदासीनता नसेल तर काय होतं, अखंडानंद स्वामीजींनी असं म्हटलंय. मग असं होतं की परमार्थामध्ये येऊन सुद्धा आपण संसारच करायला लागतो. मग काम, क्रोध, मोह, लोभ हे काय सगळे शत्रू आहेत आपले, हे आपल्या मागच लागलेत. यांना एका एकाला जिंकत बसलो तर आपल्याला हजारो वर्ष लागतील. एका कामाला जिंकायचं म्हटलं तर कित्येक वर्ष लागतील. क्रोधाला जिंकायचं म्हटलं तर वेगवेगळी तपश्चर्या करावी लागते. विश्वामित्रांनी कामाला जिंकण्यासाठी कितीतरी वर्ष तपश्चर्या केली, हजारो वर्ष. पुन्हा क्रोधाला जिंकण्यासाठी, बरं तेवढं आपल्याला आयुष्य पण नाही. ह्या विकारांवर युद्ध करून त्यांना जिंकत बसण्यापेक्षा परमात्म्याला मनात ठेवा, त्याची भक्ती मनात ठेवा, त्याचं नाम मनात ठेवा, त्याचं चिंतन मनात ठेवा. हे विकार आपोआप निघून जातात. हे शत्रू आपल्या त्रास देऊ शकत नाहीत, असा याचा अर्थ आहे. याला म्हणायचं तद्विरोधीषु उदासीनता.
नाहीतर मग काय होतं, जगामध्ये ज्यांना समाधानी संतुष्ट म्हटलं जातं असे लोक धनवृद्धीमध्ये व्यस्त आहेत. जगामध्ये ज्यांना निष्काम वैराग्यवान असं म्हटलं जातं ते वंशवृद्धीमध्ये लागलेले आहेत. ज्यांना अहिंसावादी म्हटलं जातं ते मधून गुपचूप शत्रूंना जिंकण्यासाठी पराजित करण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत. ज्यांना त्यागी असं म्हटलं जातं त्यांची कुटिया म्हणजे झोपडे एखाद्या राजाच्या महलापेक्षा भारी असते. आणि स्वामीजींनी तर असं पुढं म्हटलंय की कलियुगाचा प्रभाव असा आहे की या कलियुगात तर ब्रह्मचारी लोकांची सुद्धा वंश परंपरा संतान परंपरा फार मोठी आहे. त्यांना ब्रह्मचारी म्हटलं जातं, पण लोकांना माहितीच नसतं की त्यांनाही मुलं असतात. पण त्यांना शिष्य म्हणून जगामध्ये प्रसिद्ध केलं जातं. म्हणून यांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये उदासीनता पाहिजे. भक्त ऐशे जाना जे देही उदास गेले आशापाश निवारोनी. ही आसक्ती अंतःकरणातली पूर्णपणे सुटणं याला म्हटलं जातं तद्विरोधेषु उदासीनता. उदासीन म्हणजे काय? उदासीन शब्दाचा अर्थ आहे उत म्हणजे वर, आसीन म्हणजे बसणं. उद वर, आसीन बसलेला, जो वर बसलाय. वर बसलाय म्हणजे उंच देवाचे आसन चरण, परमात्म्याच्या चरणाजवळ जाऊन तो बसलाय. आणि देवाचे चरण कसे आहेत? उंच आहेत. याला म्हणायचं उदासीन. परमात्मा चिंतनात कायम असणं म्हणजे हे वर संसारातून उठून वर बसणं झालं. मग स्वामीजींनी उदाहरण असं दिलंय की एखादा जर समजा पर्वताच्या शिखरावर जाऊन वरती बसला, एखाद्या पहाडीवर गेला, हिमालयाच्या उंचीवर अगदी वर गेला, आणि खाली किती मोठी काय आली, बाढ आली, पूर आला मोठी. आता जसं तिकडं त्या कोणतं गाव ते कराली का काय गाव आहे, त्या गावामध्ये मोठी बाढ आली आणि असं डोंगरच पूर्ण वाहून आला. त्याच्यामध्ये कितीतरी लोक वाहून गेले. पण तिथंच जर काही लोक उंच पर्वतावर असते तर त्यांना काय झालं असतं का? नाही. लोकांनी त्या नदीच्या पात्रामध्ये घरं बांधलीत, तिथं राहायला लागले. मग पर्वत कोसळला, कधी काय झालं तर त्यांना त्या जीवाला धोकाच आहे ना. म्हणून मनुष्यानं खाली राहण्याच्या ऐवजी जितकं वर राहता येईल तो प्रयत्न केला पाहिजे. हा दृष्टांत झाला. पण परमार्थातलं वर राहणं म्हणजे परमात्मा चिंतनात राहणं, देवाच्या चरणाजवळ राहणं. त्यामुळे काय होतं की खाली इकडं जगामध्ये काय चाललंय तिकडे त्याचं लक्ष राहत नाही. लोकांनी याला शिव्या जरी घातल्या त्याला त्या ऐकू पण येत नाहीत. उंच पहाडीवर जाऊन बसला, समजा 40-50 मजली बिल्डिंग आहे, आणि त्या वर छतावर जाऊन एक परमार्थ चिंतन करत बसला एखादा, आणि खाली रोडवर कोणीतरी त्याला शिव्या घालतंय खालून वर, त्याला ऐकू जाईन का? तो आपल्या मस्तीमध्ये चिंतनामध्ये, त्यानं कान दिला तरी पण त्याला ऐकू जाणार नाही. तसं परमात्म चिंतनामध्ये राहणं म्हणजे जगानं केलेली स्तुती निंदा मान अपमान यांच्यापासून दूर राहणं, त्याला ते ऐकू नाही आले पाहिजे. याला म्हणायचं उदासीन. वर राहणं म्हणजे परमात्म चिंतनात राहणं असा याचा अर्थ आहे. तुकोबराय म्हणतात ना, निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासूनी, मानापमान योस्तुल्य हा तुल्यो मित्रारी पक्षयो हो. मान अपमान शत्रू मित्र शुभ अशुभ यांच्यापासून जो दूर गेलेला असतो त्याला म्हटलं जातं उदासीन. असं उदासीन होणं मग त्याला काही त्रास होत नाही. आणखी काय ऐका, लोके वेदेषु तद अनुकूल आचरण, लोकांमध्ये आणि वेदामध्ये परमात्म्याला अनुकूल असणारं आचरण करणं म्हणजेच विरोधी लोकांविषयी उदासीन राहणं असा अर्थ या सूत्रामध्ये केला आहे. तर परमात्म्याच्या विषयी अनुकूल राहणं म्हणजे काय याचं चिंतन करताना भक्तिशास्त्रामध्ये एक श्लोक दिलाय की भगवंताला जे आवडतं तेच करणं. 6 प्रकारची शरणागती सांगितली, ते स्वीकारणं म्हणजे लोके तद अनुकूल आचरण. वेदेषु नंतर बघू थोडक्यातच. आता लोके तद अनुकूल आचरण, लोकांमध्ये परमात्म्याला अनुकूल असंच आचरण करणे म्हणजे विरोधी लोकांविषयी उदासीन राहणे.
तर कसं, त्या श्लोकामध्ये 6 प्रकारची शरणागती सांगितली, ती आपल्या आचरणात आली पाहिजे. अनुकूल्यस्य संकल्पो प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति इति विश्वासो गोप्तृत्वे वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती. 6 प्रकारची शरणागती आपण केली पाहिजे. कशी? अनुकूल्यस्य संकल्प, भगवंताला, आपल्या प्रियतमाला जे अनुकूल आहे, इष्ट आहे, जे आवडतं आहे तेच करण्याचा संकल्प केला पाहिजे. याला म्हणायचं लोके तदानुकूल आचरणम. अजून काय? प्रातिकूल्यस्य वर्जनम, भगवंताला जे प्रतिकूल वाटतं, चुकीचं वाटतं, त्याचा त्याग करण्याचा संकल्प करणे, त्यागच करणे, याला म्हणायचं लोके तदानुकूल आचरणम. अजून काय? रक्षिष्यति इति विश्वासः, परमात्माच माझं रक्षण करील असा परमात्म्यावरच आपला विश्वास असला पाहिजे. याला म्हणायचं लोके तदनुकूल आचरणम, परमात्म्याला अनुकूल असं आचरण आहे. अजून काय? गोप्तृत्व वर्णे तथा, आपल्या संकट आल्याच्या नंतर भगवंतालाच आपण संरक्षण करण्यासाठी हाक मारली पाहिजे. त्राही माम, परमात्मन माझं रक्षण कर, देवा माझं संरक्षण कर, असं देवालाच हाक मारणं, जगातल्या कोणालाही हाक न मारणं. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियेला, याला म्हणायचं गोप्तृत्व वर्णे तथा. परमात्म्याचंच रक्षण म्हणजे रक्षण करण्यासाठी देवालाच हाक मारणं, ही 4थी शरणागती आहे. अजून काय? आत्मनिक्षेप कार्पण्ये, आत्मनिक्षेप, स्वतःला परमात्म्याच्या चरणामध्ये झोकून देणं, टाकून देणं. संपूर्ण मान, अपमान, अभिमान, अहंकार, धन, सगळ्याचा अहंकार सोडून काया वाचा मने झाला विष्णुदास. परमात्म्याच्या चरणावर पूर्णपणे समर्पण करणं, याला म्हणायचं 5व्या प्रकारची शरणागती. आणि शेवटची सांगितले कार्पण्यम, याचा अर्थ कोणत्याच गोष्टीचा आपल्याला अभिमान, अहंकार नसणं. अगदी मी देवाचा दास आहे, मी देवाचा लाडका भक्त आहे, याचा सुद्धा आपल्याला अभिमान असू नये. मी गुरुचा सर्वात जवळचा शिष्य आहे, आवडता, असा सुद्धा अहंकारच असतो. असाही अहंकार न होणे. असं म्हणतात, रामकृष्ण परमहंसांचाच एक भाचा त्यांचा शिष्य होता, हृदयराम नावाचा. त्या हृदयरामाने मोठी सेवा केली रामकृष्ण परमहंसांची, पण त्याला अभिमान झाला. तो पुन्हा पुन्हा बोलायला लागला. लोकांना म्हणायचा, रामकृष्ण परमहंसांना म्हणायचा, मी होतो म्हणून तुम्ही आहात, नाहीतर तुम्ही कधीच पंचत्वात विलीन झाले असते. मी तुमची सेवा केली म्हणून तुम्ही जिवंत आहात, असं सारखं म्हणायचा. आणि आश्रमामध्ये आलेल्या लोकांकडून काही पैसे गोळा करू लागला. हे ध्यानात आलं रामकृष्णांच्या, आणि त्यांनी सांगितलं, बाबा तुला जर वाटत असेल तुझ्यामुळंच हे सगळं चाललंय, तर असं काय नाही, देव करतो हे सगळं. तो म्हणायचा, नाही माझ्यामुळं आहे. मग म्हटलं, एक काम कर, तू जा आश्रमातून बाहेर, तुला जर जायचं असेल तर तू जाऊ शकतोस. मग त्या आश्रमातून गेला राग बाहेर, पण त्याची स्थिती अशी झाली म्हणतात की त्याला लोक भीक सुद्धा देत नव्हते. त्याची खायची प्यायची पंचायत झाली, भिकारी झाला, दुर्दशा झाली. पुन्हा आश्रमात येऊन त्यानं क्षमा मागितली आणि आश्रमातला येऊन जेवण करायचा म्हणे. रामकृष्ण म्हटले, त्याला येऊ द्या, भोजन करू द्या. असं आहे महाराज, साधूच्या सेवेचा किंवा देवाच्या सेवेचा सुद्धा आपल्याला अहंकार होऊ नये. नो हे दास खरा परी हा झाला से डांगोरा, असं वाटावं. देवा मी खरा दास नाही तुझा, हे लोक मला संत म्हणतात, भक्त म्हणतात, दास म्हणतात तुझा. म्हणवी तो दास परी मी असे उदास. मी दास नाही, मी उदास आहे. म्हणजे संसारावर मी उदास आहे एवढंच आहे, तुझा मी फार मोठा दास आहे असं काही नाही देवा. याला म्हटलं जातं 6 प्रकारची ही शरणागती. आणि अशा प्रकारचं आपण आपलं आचरण ठेवणं जगामध्ये, लोकांमध्ये, याला म्हणायचं लोके तदानुकूल आचरण. लोकांमध्ये असं भगवंताला अनुकूल असणारं आचरण आहे, आणि असं आचरण करणं इसी का नाम है तद विरोधीषु उदासीनता. यालाच म्हणायचं भगवंताच्या विरोधी विषयीची उदासीनता. अजून काय? वेदेषु असा पुढचा शब्द आहे, तदनुकूल आचरणम. आता वेदामध्ये काय आहे? अनेक कर्म आहेत. वेदामध्ये शेन याग आहे शत्रूचा नाश करण्यासाठी, पशुयाग आहे,
त्यानंतर पुत्रेष्टी याग आहे, पुत्रकामनेसाठी. असे सकाम अनेक कर्म सांगितलेले आहेत. मग भक्तासाठी ते गरजेचे नाहीत. त्याचा त्याग करावा भक्ताने, त्याचं आचरण करायचं नसतं, त्याचं पालन करायचं नाही. वेगवेगळे यज्ञ करण्याची गरज नाही, कारण भगवंताचं नामस्मरण केलं की त्या नामस्मरणानेच कोटी कोटी यज्ञ पूर्ण होत असतात. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. म्हणून भक्ताने यज्ञ यागादी कर्म करण्यापेक्षा नाम यज्ञच करावा. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन कर्म कर्म नाम परब्रह्म वेदार्थी. नामस्मरण हे सर्वात मोठा यज्ञ आहे, तोच करावा, बाकीचं काही करू नये. माऊलीने सुद्धा असं चिंतन केलंय. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. इथं चिंतन करताना सूर्य उगवला उदयील या गभस्ती, अशेषही मार्ग दिसती, ते तुले हे काय चाली जती सांगे मज. अर्जुना, सूर्य उगवला की सगळे मार्ग जगातले दिसायला लागतात. मग सगळ्याच मार्गाने चालायचं असतं का? नाही. जिथं आपल्याला जायचं आहे त्याच मार्गाने आपण गेलं पाहिजे. वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले, परी आपण घेजे आपुले आरतीचं जोगी. वेदामध्ये अनेक कर्म उपासना मंत्र तंत्र सगळंच आहे, पण आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते करण्यासाठी आपण ते इष्ट साधनच तेवढं निवडलं पाहिजे. बाकी सगळे वेदाचं आचरण करण्याची गरज नसते. वेदामध्ये संन्याशाला पण विधान सांगितलेत, काही कर्म सांगितलेत, आणि गृहस्थ्याला पण काही कर्म सांगितलेत. कुठं? वेदामध्ये. मग हे वेदामध्ये सांगितलं म्हणून गृहस्थ्याने संन्यासाचं आचरण करायचं असतं का? नाही ना. वेदामध्ये सांगितलं म्हणून संन्याशाने गृहस्थाचे कर्म पाळायचे असतात का? नाही. प्रत्येकासाठी वेगवेगळा उपदेश आहे. त्याप्रमाणे भक्तासाठी सुद्धा वेदामध्ये सांगितलंय उपासना, भक्ती, नामचिंतन, गुणचिंतन हेच करावं. बाकी भक्ताला काही कर्तव्य नाही, आणि भगवंतालाही बाकी सगळं काही अनुकूल नाही, मान्य नाही. भक्त असेल तर त्याने नामचिंतन करावं, भगवंताचं कथेमध्ये चिंतन करावं, नामस्मरण हेच करावं, भक्ती करावी. कथादिषु अनुराग हेच करावं, दुसरं काही करू नये. याला म्हटलं जातं वेदे तदनुकूल आचरण. वेदामध्ये परमात्म्याला अनुकूल आचरण असणारं हे आचरण करणं. वेदामध्ये जरी सगळं सांगितलं असलं तरी आपल्या भक्तीला आणि भगवत प्राप्तीला जे अनुकूल आहे तेवढंच आपण आपल्या आचरणामध्ये आणणं. याला म्हटलं जातं लोके तदनुकूल आचरणम. असं व्यवहारामध्ये आणि वेदामध्ये शास्त्रामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीला भक्तीला अनुकूल आहे तेवढंच आचरण करायचं, बाकीच्याचा त्याग करायचा, बाकीच्या विषयी उदासीन राहायचं, आणि मग अनन्यता सिद्ध होते. अशी अनन्यता, अशी उदासीनता एकदा सिद्ध झाली की यालाच म्हटलं जातं निरोध. आणि हा भक्तीतला निरोध सिद्ध झाला की सा न कामयमाना निरोध रूपत्वात. मग त्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कामना राहत नाही. अशी सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. आतापर्यंत भक्तीचे 3 लक्षणं केलेत. परमप्रेम रूपा हे पहिलं लक्षण आहे, अमृत स्वरूपा दुसरं स्वरूप लक्षण आहे, आणि तिसरं लक्षण केलं सा न कामयमाना. भक्ती कामयमाना नाही, कामनायुक्त भक्ती नसते. आणि मग कसे नाही त्यासाठी उत्तर हेतू दिला होता निरोध रूपत्वात. मग निरोध म्हणजे काय त्याचा विचार इथपर्यंत झाला. निरोधस्तु लोक वेद व्यापारन्यासः पहिलं लक्षण केलं. दुसरं पुन्हा सूत्र आलं तस्मिन अनन्यता तद्विरोधीषु उदासीनताच म्हणजे निरोध. मग अनन्यता म्हणजे काय? अन्याश्रयाणाम त्यागो नन्यता. तद्विरोधीषु उदासीनता म्हणजे काय? लोके वेदेषु तदनुकूल आचरणम तद्विरोधीषु उदासीनता याला म्हणतात. असं इथपर्यंत चिंतन झालं. म्हणजे एक प्रकरण इथपर्यंत समाप्त झालं आहे की भक्तीचे 3 लक्षणं झाली. तिसऱ्या लक्षणाचा इथपर्यंत विस्तार झाला. अशा प्रकारचं समर्पण, परमात्म्याच्या विषयीची अनन्यता आणि परमात्म्याच्या विरोधी विषयीची उदासीनता म्हणजे निरोध. आणि असा निरोध असल्यामुळे भक्तीमध्ये कामना नसते. सा न कामयमाना अशी भक्ती आहे. असं भक्तीचं लक्षण इथपर्यंत झालेलं आहे. आता पुढे एक नवीन प्रकरण सुरू होतं आहे. इथं शब्द आला होता वेदेषु तदनुकूल आचरणम. तर त्याविषयी मग नारदांना एक प्रकरण नवीन सुचलेलं आहे. ते सांगतायत पुढच्या सूत्रापासून की जोपर्यंत
दृढ निश्चय होत नाही तोपर्यंत शास्त्र मर्यादेचं संरक्षण सुद्धा भक्ताने केलं पाहिजे, अन्यथा पतित होण्याची शक्यता आहे. असे 2 सूत्र 12 आणि 13 येणार आहे की भक्ती करणाऱ्या भक्ताला सुद्धा शास्त्राच्या मर्यादा पाळणं आवश्यक असतं. कसं असतं त्याचा विचार आपण उद्याच्या पाठामध्ये करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.